रामकृष्ण हरी मंडळी, उडपीचा आपला हा लास्ट व्लॉग आहे. आज आम्ही चाललो आहोत उडपीतल्या सगळ्यात फेमस रेस्टॉरंट मित्र समाजमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात की मंदिराची माहिती, इतिहास याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली. ह्या व्लॉगमध्ये आपण अजूनही उडपीमधले प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत, पण त्याआधी पेटपूजा करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही आलो आहे मित्र समाज रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी. हे इथलं खूप फेमस रेस्टॉरंट आहे. मंदिरापासून एकदम जवळ आहे, मंदिराच्या परिसरातच आहे आणि साऊथ इंडियन फूडसाठी हे खूप फेमस आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ते बिस्किट रोड. ओके ओके. मग मी त्यांना गावी घेऊन घेऊ. These are the famous Mediterranean. इनका बांगड़ा बुड़ती ना बड़े. बोलते ना. These are spongy inside. But spongy is the. Okay. आणि दिस इज चलो लेट्स स्टार्ट. सो लेट्स बिग ऑन. दिस इज व्हिडिओ चालू आहे. दिस इज हिरा तुला पाहिजे वाट बघते. दिस इज उडपी का पोहा. That's something name. I don't know the name, but the poha है. बहुत सब. ये ना तो. ये दे. इस नहीं है हमें. This is their famous kesari bhai. That is basically sheera, pineapple sheera. हॅरीचं सगळं बिहाइंड द कॅमेरा मी ह्याच्यात शूट केलं. बसा. वा वा. मी तुम्हाला इथे ट्रेक पण सांगते की व्लॉग बनवताना काय काय करायचं. हॅरीकडून शिका. ओके. पेटपूजा झाल्यानंतर आम्ही निघालो उडपी दर्शनाला. म्हणजे उडपी फिरायला. तर उडपी फिरण्यासाठी आम्ही एक स्मॉल 4 व्हीलर रेंट केली होती. आम्ही आले आहोत अमृतेश्वरी मंदिरामध्ये. हे मंदिर देवी अमृतेश्वरीला समर्पित आहे. मंदिराचं बांधकाम खूप सुंदर आहे आणि पारंपरिक शैलीत आहे. सिंपल आहे पण खूपच डिवाइन वाटतंय. किरण तू स्वतःला लावून. हां स्वतःला पण लावतो.
मित्रांनो, आपण आता मारवंते बीचला येऊन पोहोचलो आहोत. हा बीच खूपच सुंदर आहे आणि खूप खासही आहे. कारण या बीचच्या एका बाजूला समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला नदी आहे. असा हा व्ह्यू खूपच रेअर पाहायला मिळतो. या रस्त्यावरून ड्राईव्ह करताना खूप अमेझिंग फील होतं. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला पाणीच पाणी दिसतं. वा वा, फोटोग्राफी स्किल चालू आहे ना तुमच्या इकडे? या बीचवर तुम्हाला टी स्ट्रक्चरचे बांध दिसतील, जे खूपच अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी वाटतात. हे आहे श्री चंडिका दुर्गा परमेश्वरी मंदिर. हे मंदिर देवी दुर्गेच्या शक्तीला समर्पित आहे. इथल्या स्थानिक लोकांची या देवीवर खूप श्रद्धा आहे. या मंदिराचे बांधकाम अप्रतिम आहे आणि ह्याच्यावरती जुन्या आणि पौराणिक शैलीचा प्रभावही तुम्हाला याच्यावर पाहायला मिळतो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही खूप शांत आणि प्रसन्न आहे. इथे आल्यावरती मनालाही खूप प्रसन्न वाटतं. तर तुम्ही उडुपीला आलात तर हे मंदिराला भेट द्यायला विसरू नका. नक्की भेट द्या. हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि तुम्ही बघा मंदिराच्या बाहेर ही झाडं वगैरे लावलेली आहेत. इथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तसेच येणाऱ्या भक्तांना हात पाय धुवून आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा इथे त्यांनी सोय केलेली आहे. तुम्ही साऊथ साईडला याल तर तुम्हाला हे सगळं मंदिराच्या बाहेर सगळी व्यवस्था केलेली व्यवस्थित पाहायला मिळते. हे इथलं एक वैशिष्ट्य आहे. हा मंदिराचा एंट्रन्स आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंगसंगती आणि कलाकृती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे, बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये तर फोन अलाउड नाहीये, त्यामुळे मी मंदिराच्या आतला तुम्हाला दाखवू शकत नाही. पण तुम्ही बघा मंदिराच्या बाहेरच किती सुंदर त्यांनी सगळं व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे. बाहेरही तुम्हाला देवांची मूर्ती पाहायला मिळेल. गोल्डन कलर इतका सुंदर वाटतोय. फुलांची चांगली आरास केलेली आहे, तीही तुम्हाला दाखवते मी किती सुंदर वाटते.
चांगला आला. घेऊ खा खा तू खा, तुला पण काढते. अच्छा मला पण घ्या. चांगली आहे गुळाची. आपण आलो आहे अन्नेगुंडे श्री विनायक मंदिर इथे. हे कर्नाटकातील कुंबाशी इथे हे मंदिर आहे. हे मंदिर श्री गजाननाला पूर्णपणे समर्पित आहे. ह्या मंदिरामधील 12 फुटाची गजाननाची उद्धव मूर्ती ही नैसर्गिकरित्या निर्माण झाली आहे असे इथल्या लोकांची मान्यता आहे. आता आम्ही आलो आहोत मणिपालला फॉर लंच. फॉर लंच. चला बघूया आज काय काय आहे मेन्यू मध्ये. स्टार्ट. काय करते प्रियंका? रिच्युअल कसले? जेवणापूर्वी. हा बस बस बस. हेच हेच पाहिजे मला. काय करते हरी? हे हरी काय करते? मोबाईल काढणे. Oh my God. Brilliant people आहेत सगळ्या. तुझं काय आहे? माझं काय नाही, मी नॉर्मल मी माणूस आहे. आता आपण भेट देणार आहोत हस्तशिल्प हेरिटेज विलेज म्युझियम. इथे तुम्हाला व्हिजिट करायचं आहे तर आधी मी तुम्हाला याचे टायमिंग सांगते. पहिलं म्हणजे मंडेला हे बंद असतं आणि ट्यूजडे ते संडेला ते 10 ते 5 चालू असतं. पण लास्ट एंट्री ही 3:45 PM पर्यंतच असते. त्याच्यानंतर एंट्री नाही मिळत. आणि तुम्हाला जर त्यांचं नाईट टूर घ्यायचं असेल तर ते पण वीकेंड्सला अवेलेबल असतं. सॅटर्डे संडे फ्रॉम 6:30 PM टू 8:30 PM. एंट्री तिकीट ₹300 पर पर्सन आहे. आणि जर तुम्ही स्टुडंट आहात किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी ₹150 पर पर्सन. इथे भारतातील जुनी घरे आणि पारंपरिक वास्तुकला जपून ठेवलेली आहे.
इथे आल्यावर तुम्हाला जुन्या काळात आल्यासारखं वाटतं, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारची जुन्या काळातील वास्तुकला किंवा त्यावेळची ज्या टाईपची घरं होती ती टाईपची घरं इथे त्यांनी तशीच्या तशी बनवली आहेत. त्यांना ती जुनी संस्कृती जपायची आहे आणि ती पुढच्या पिढीला त्यांना ती दाखवायची आहे, की त्या काळामध्ये वास्तुकला कशी होती, जुनी घरं कशी होती. त्याच्यासाठी त्यांनी हे म्युझियम चालू केलं आहे. आपली जुनी परंपरा जपण्यासाठी त्यांनी हा सगळा उठाठेव केलेला आहे. तुम्हालाही जुन्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा जुन्या वास्तुकलांबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, कशा प्रकारचे होते, काय होतं, ह्याची पण तुम्हालाही उत्सुकता असेल, तर तुम्ही ह्या म्युझियमला एकदा नक्की भेट द्या. खरंच तुम्हाला खूप आनंद होईल आणि खूप आवडेल, ही माझी गॅरंटी आहे. तर एकदा तरी जर तुम्ही उडुपीला याल, तेव्हा नक्की इथे तुम्ही व्हिजिट करा. Rolling down the boulevard, sun hitting my shade. ଏଗୁଡ଼ା ଘରେ ରହିଯିବାକୁ ଇଚ୍ଛା ହେଉଛି ବେ। ଥଣ୍ଡା ଲାଗୁଛି। ଆମକୁ ଦେଲେ ଆମକୁ ଦାମ। हे म्युझियम खूपच मोठं आहे, त्यामुळे मला सगळंच दाखवता येणं शक्य नाही आहे. पण जेवढं दाखवता येईल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. काय आहे रे तिकडे? वाव, मस्त. हे करतात पीठ आणि आंबोळ्याचं करतात ना, हे असं आमच्याकडे आहे, हे असं मध्ये छोटंवाले आमच्याकडे. त्यात काय म्हणता? काय नाही.
इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विंटेज कार सुद्धा पाहायला मिळतील. मित्रांनो, हे आहे मालपे बीच. आपण आलो आहोत आता मालपे बीचला. हे बीच आमच्या रूमपासून खूपच जवळ आहे, म्हणजे आमच्या स्टेपासून खूपच जवळ आहे. मग आम्ही आता फायनली मालपे बीचला आलो आहे. हे बीच इथले सोनेरी वाळू आणि इथलं निळं स्वच्छ पाणी आणि गजबजलेलं एक मासेमारी बंदर म्हणून खूप फेमस आहे. इथे तुम्हाला पिण्याचे वेगवेगळे स्टॉल पाहायला मिळतील. इथे तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजही करायला मिळतील. जसे इथे वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत, परत घोडसवारी आहे, उंटावरून सवारी आहे. हे सगळं तुम्हाला इथे करायला मिळेल. खा उडुपी फिरून झाल्यानंतर रात्री आम्ही डिनरसाठी वुडलँड रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो. खूप गर्दी होती आणि खूप वेटिंग होती, तुम्ही पाहू शकता. पण वर्थ होतं वेट करणं, कारण तितकीच अमेझिंग टेस्ट पण होती. हरियाणी कबाब आज आमचा लास्ट डे आहे उडुपीला आणि आम्ही घरातल्यांसाठी काही मिठाई वगैरे खरेदी करायला आलो आहोत. आपको पसंद है बॉलीवुड के पुराने सॉन्ग? कौन सा सॉन्ग पसंद है?
अच्छा, आपका फेवरेट हीरो कौन है? अच्छा, फेवरेट हीरो कौन है आपका? रिकॉर्ड कर रही हूँ. वही पूछ रहे हो, आपका फेवरेट हीरो कौन है? वो दोस्ती वाला सॉन्ग कौन सा है अंकल? जय वीरू का, शोले पिक्चर का. अच्छा, राणा पाटेकर. हाँ, हम लोग भी महाराष्ट्रीयन ही है. नहीं नहीं, हम लोग महाराष्ट्रीयन है. नाना पाटेकर का क्या बोल रहे थे? मुंबई से आए. वो मुंबई. परिंदा पिक्चर में एक्टर है ना, वो इधर रात को आता है. हाँ, वो कदीर का पास एक टेम्पल है, हाँ. इधर आता है वो. नाना पाटेकर. हाँ, नाना पाटेकर. आपने देखा है उनको? हम देखे हैं, बात कर रहे हैं. उसको सेकंड दिया है अच्छा. वो टेम्पल में ओ, 95 में. चला, उडुपीला बाय बोलायची वेळ फायनली आले आणि उडुपी बरोबरच तुम्हालाही बाय बोलायची वेळ आले, निरोप घ्यायची वेळ आले. तर मी माझा व्लॉग आता इथेच संपवते आणि ही उडुपी सिरीज पण मी इथेच संपवते. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करा.